नमस्कार मंडळी, नारकर ब्लॉग्समध्ये मी पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं स्वागत करतो. जसं की आपली सीरीज चालूच आहे कोकणातला शिमगोत्सव, त्या सीरीजचा आजचा आपला तिसरा एपिसोड आहे. आणि ह्या एपिसोडमध्ये मी तुम्हाला दाखवणार आहे की साक्षात श्री महालक्ष्मी देवीची पालखी आज आपल्या घरी येणार आहे. तर त्या पालखीची आपण कशी पूजा वगैरे करणार आहोत आणि कसं त्या पालखीला महालक्ष्मी देवीला आपण नैवेद्य वगैरे दाखवणार आहे, ते सर्व मी तुम्हाला दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आत्ताच खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील त्या तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. चला तर मग आपण आता व्हिडिओला सुरुवात करूया. बघू शकता इकडे आता पालखीची तयारी चालू आहे. मी खाली गेलेलो नाहीये, बट माझे भाऊ आणि काका वगैरे सर्व खाली गेलेले आहेत. बट आम्ही अर्धे लोक घरी थांबले, कारण का पालखी येणार आहे तर आपल्याला रांगोळी वगैरे फुलांची रांगोळी वगैरे काढायची. म्हणून आता आपण घरी थांबलेले आणि कपडे सुद्धा आम्ही तेच घातलेले आहेत. नंतर चेंज करीन, जेव्हा आमच्या बाजूवाल्यांच्या घरी पालखी येईल तेव्हा आम्ही लोक कपडे चेंज करून रेडी राहू पालखी आणण्यासाठी. बघू शकता इकडे मम्मी रांगोळी वगैरे काढते. तसंच आतमध्ये सुद्धा तयारी चालू आहे. सर्वजण इकडे आलेले आहेत. तसंच इकडे मम्मी सोबत काकी सुद्धा रांगोळी काढते. तसंच आपण इकडे येणाऱ्या मंडळींसाठी खुर्च्या वगैरे मांडून ठेवलेल्या आहेत इकडे अशा पद्धतीने. मी ताडपत्री पण घालून ठेवलेली, जेणेकरून ज्यांना खुर्चीवर बसायला नाही भेटलं तर ते बाहेर उभे राहतील अशा पद्धतीने. आणि इकडे आतमध्ये सुद्धा लादी वगैरे पुसायचं काम चालू आहे. देवाची पूजा वगैरे करून तर झालेली आहे. इकडे आता आपण लादी वगैरे पुसून तर झालेली आपली, आणि आता आपण इकडे सतरंजी हातरायचं काम चालू शकता. पालखी ठेवण्यासाठी सतरंजी हातरतोय, याच्यावरच आपली पालखी विराजमान होईल. आणि इकडे अण्णा फुलांची रांगोळी सुद्धा काढायला तयार झालेला आहे. ढोलचा आवाज तुम्हाला येतच असेल. बघू शकता इकडे आपण सतरंजी सुद्धा हातरली आहे पालखीसाठी. कडची एवढी रांगोळी सुद्धा काढून झालेली आहे. आणि पालखी आता वाडीमध्येच आहे, तर येईल आपल्याकडे. रांगोळी काढायची तयारी तर एकदम जोरात चालू आहे. सगळेजण रांगोळी काढायला लागलेले आहेत. फुलांची रांगोळी काढून तर झालेली आहे, तर तिच्या बाजूने आपली रांगोळी सुद्धा काढत आहे. तर रांगोळी काढायची तयारी तर एकदम जोरात चालू आहे. आता ह्याच्यानंतर आपण कपडे वगैरे चेंज करून येऊया डायरेक्ट पालखी बाजूच्या घरातून आणण्यासाठी. तर मंडई पालखी येण्याची तयारी जोरदार चालू आहे. पालखीच्या स्वागताची तयारी चालू आहे. आणि हे काका पुतणे दोघंजण व्हिडिओसाठी का असे ना फुलाची रांगोळी काढतायत. आणि हा ब्लॉगर दुसऱ्यांचे व्हिडिओ शूट करतो, तर आज त्याचा आपण व्हिडिओ शूट करून दाखवूया तो किती मेहनत करतोय आणि किती आतुरता आहे सर्वांची. छान अशी फुलाची रांगोळी. तर फायनली मित्रांनो आता आपली तयारी वगैरे तर झालेली आहे. आणि आता आपल्याकडे इन्स्टा 360चा सुद्धा कॅमेरा आहे, जो की माझ्या अण्णाचा आहे, म्हणजे माझ्या काकाचा आहे, छोट्या काकाचा आहे. त्याला आम्ही अण्णा बोलतो. त्याचा हा कॅमेरा आहे, त्यांनी हा कॅमेरा आणलेला आहे. तर ह्या कॅमेऱ्याने सुद्धा आपल्याला जेवढं होईल तेवढं आपण शूट करणार आहोत आणि तुमच्यापर्यंत दाखवणार आहोत. बघू शकता इकडे आपण प्लेटी वगैरे सर्व भरून ठेवलेले आहेत. तशीच इकडे आपली बाहेरची सुद्धा एकदम व्यवस्थित पद्धतीने तयारी झालेली आहे आपली. आत्ता आपण जाणार आहोत जिकडे बाजूच्या घरामध्ये जिकडे पालखी आली आहे तिकडे जाणार आहोत, आणि तिकडून पालखी आपल्या घरी घेऊन येणार आहोत. चला तर मग आता आपण जाऊया.
बघू शकता इकडे सर्व आपली तयारी तर झालेली आहे आणि पालखीसुद्धा बाजूच्या घरी. आता आपण तिकडेच चाललो आहे. तिकडून पालखी आता आपण आपल्या घरी घेऊन येणार आहोत. एकदम व्यवस्थित तयारी झालेली आहे आणि हा कॅमेरासुद्धा आहे Insta360. ऊन तर खूप आहे, खूप म्हणजे खूप. इकडे चटके लागत आहेत, एवढं ऊन आहे. आणि बाजूच्या घरी आता आपण चाललोच आहे. पूर्ण चटके लागतात बाहेरना. इकडे सगळी मंडळी आहे पालखीसोबत आपल्या. मंडळींना बघू शकता इकडे थंडा वगैरे पण वाटलेला आहे. कोल्ड्रिंक वाटलेली आहे थंड करायला. सुधीर काका एकदम तयार वगैरे होत तयार. आपले कामकाज सुद्धा रेडी झालेले आहे. आणि आता आपण पालखी घेणार आहोत. आपल्या घरातले सर्व मंडळी पालखी घेणार आहेत. नमस्कार वगैरे करून झालं का? आरामात अण्णाने आणि काकांनी पालखी तर घेतलेली आहे. आणि बघू शकता APL सीझन 1चा आपला पहिला कॅप्टन.
विराजमान झालेली आहे. श्री महालक्ष्मी देवीची पालखी विराजमान झालेली आहे, बघू शकता. आपल्याकडे विराजमान झालेली आहे. आता पालखीतल्या देवांची पूजा होईल. पाणी वगैरे पप्पा काका सुद्धा आलेले आहेत, बघू शकता. व्यवस्थित आहे बाबा. गेलो की रस्त्यात काढले का आणून माझं इकडे सगळी मंडळी सुद्धा आलेली आहेत, ग्रामस्थ. पालखीची पूजा वगैरे चालू केलेली आहे. पालखीची पूजा करतात. काका आणि जेवण काका पालखीला हार बांधतात. गावातले गावकार सुद्धा आलेले आहेत तिकडे. त्यांचा आज वाढदिवस आहे. चला खेळानू खेळत जाऊ रे, खेळत जाऊ. चला खेळानू खेळत जाऊ. आणि सतीशासारखा निदान पाव रे, निदान पाव. सतीशासारखा निदान पाव. आणि निदान पाव गड्या संतोषी वाव रे, संतोषी वाव. निदान पाव गड्या संतोषी वाव. जोय जता रे, जोय जता. जोय जता रे, जोय जता. ऐक ऐक पंडितांनी मी एक प्रश्न पूछतो तुला. ऐक ऐक पंडितांनी मी एक प्रश्न पूछतो तुला. आणि प्रश्न पूछतो तुला, उलगडा द्यावा सभेला. प्रश्न पूछतो तुला, उलगडा द्यावा सभेला. आणि तळ्याच्या काठी होते एक चंदनाचे झाड. तळ्याच्या काठी होते एक चंदनाचे झाड. आणि त्या झाडाला फांद्या होत्या 80,000. त्या झाडाला फांद्या होत्या 80,000. आणि एका एका फांदीला पाळले लोंबतील 4-4. एका एका फांदीला पाळले लोंबतील 4-4. आणि एका एका पाळण्यात बाळे 9,000. एका एका पाळण्यात बाळे 9,000. पाळण्यात
अजून वेगवेगळ्या प्रकारचा नैवेद्य ठेवत आहेत देवासमोर. त्या साईडला आपण पाया पडून घेऊया. एक जण आता पाया पडायला घेईल. तसेच इकडे जोशना काकू वगैरे ओटी भरायची तयारी करत आहे. पाया ह्या साईडून पडायचा आहे आपल्याला आणि ओटी ह्या साईडून भरायची. त्या आजोबा पाया पडून घेतात. एक एक जण आता पाया पडतील. आपण सुद्धा पाया पडून घेऊया. पालखीच्या पाया पडतात. पूजा वगैरे करून तर झालेली आहे. नैवेद्य वगैरे देवाला दाखवून झालेलं आहे. तसं इकडे पुरुष मंडळी इकडून पाया पडते. तसंच इकडे महिला मंडळी ओटी भरते. महिला मंडळी इकडनं ओटी भरते. मम्मी भरते. मम्मीच्या नंतर जोशना काकू भरेल. काय होतं पूजा करते. तशीच इकडे अर्धी मंडळी आपल्या चिकूच्या झाडाखाली बसलेली आहे. सावलीमध्ये, झाडाच्या सावलीमध्ये. कारला तयार करून ठेवा तुमच्या. तांदूळ का साखरपुडा किती टाकला जातो? आम्ही साखरवडी आलो होतो. दहा गोल जिरे. मी लांब राहतो. एवढं लांब बोलतो.
आता गाणं वगैरे चालून तर झालेलं आहे आणि आता ढोल वाजवतील. पालखी आता पुढच्या प्रस्तावाकडे जाण्यासाठी निघालेली आहे. आता इकडून आपल्या बाजूवाले जे आहेत सुभाष काका त्यांच्याकडे पालखी जाणार आहे. तर मित्रांनो बघितलं ना, अशा पद्धतीने आपल्याकडे श्री महालक्ष्मी देवीची पालखी आलेली आणि ती पालखीची आपण पूजा वगैरे पालखीला नैवेद्य वगैरे दाखवून आता ती पालखी बाजूला आपले घर आहे सुभाष नारकर यांच्या घरी ती गेलेली आणि आता तिकडनं झाल्यावर पूर्ण वाडीभर ती पालखी फिरणार आहे. आणि शेवटला खोतांचं एक घर आहे, ते घर झाल्याच्या नंतर आज सुद्धा पालखी नाचवली जाणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आज सुद्धा आपल्या व्हिडिओमध्ये पालखी नाचवण्याचा नृत्य तुम्हाला बघायला भेटेल. आता इकडे पालखीचा खाली वगैरे गेलेली आहे आणि आता आपल्या घरी खेळे आले जेवायला. तर आपण आता त्यांच्यासोबत जेवायला बसणार आहोत. तर बघू शकता इकडे खेळे आता जेवायला बसणार आहेत आपल्याकडे. बघू शकता इकडे आता खेळे आपल्या घरी जेवायला बसलेले आहेत. हे सर्व आता जेवायला बसलेत. आपण सुद्धा जेवायला बसूया. तर मित्रांनो आता आपण पालखी आता निघालेली आहे त्यांच्या सुद्धा घरातून आणि आता पालखी वाडीमध्ये आलेली आहे. बघू शकता आता पालखी वाडीमध्ये आलेली आहे. आता वाडीमध्ये जेवढी घरं बाकी आहेत तेवढ्या घरांमध्ये पालखी घेऊन जातील आणि त्याच्यानंतर पालखी नाचवण्याचा एक सुंदर कार्यक्रम होईल. तो बघायला तुम्ही विसरू नका. आता पालखी पोतांच्या घरात तर आलेली आहे. बघू शकता हे पोतांचं घर आहे. अरे गुलाल आहे गुलाल. मी खाऊन आलो. बाबाचा बड्डे होता ना. अशा पद्धतीने इकडे पालखी गेलेली आतमध्ये. आता इकडे सुद्धा पालखीची पूजा वगैरे केली जाईल. त्याच्यानंतर इकडे पालखी नाचवण्याचा या जागी पालखी नाचवण्याचा एक सुंदर कार्यक्रम होईल.
ढोल वाजवायला सुरुवात झालेली आहे आणि आता पालखी बाहेर येणार आहे. इकडनं आता पालखी बाहेर येणार आहे आणि आता पालखी नाचवणार आहे तिकडे.
फायनली पालखी नाचून तर झालेली आहे आणि आता पालखी मांडावर जाण्यासाठी निघणार आहे. तर आपण सुद्धा आता मांडावर जाणार आहोत आणि मांडावर सुद्धा आता परत एकदा पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होणार आहे. आता पालखी नाचून तर झालेली आहे इकडे आणि आता मांडावर पालखी गेलेली आहे आणि आपण सुद्धा आता मांडावर चाललोय खास पालखी नाचवायसाठी. तर हा आपल्या देवीच्या पालखीचा मांड आहे, होळीचा मांड्या. इकडे आपल्या देवीची पालखी असते रात्रीची. सर्व जेवढी घरं नेमलेली आहे दिवसातून तेवढी फिरून झाल्यावर देवीची पालखी या मांडावर येते. तर आता इकडे सुद्धा आता पालखी नाचवण्याचा कार्यक्रम होईल, तो सुद्धा तुम्ही बघायला विसरू नका. ही पालखी आता आलेली आहे होळीच्या मांडावर. होळीच्या मांडावर लाईट सुद्धा लावलेली आहे.
तर फायनली अशा रीतीने आपला दिवस आजचा संपलेला आहे आणि आपण उद्या मुंबईला जाण्यासाठी निघणार सुद्धा आहोत. तर खूप हे जे काय दिवस होते 4 ते 5 दिवस होते, बट ते खूप सुखाचे गेले आणि खूप आनंदाचे गेले. हे दिवस कधी विसरता येणार नाहीत असे दिवस होते शिमग्यातले. हे प्रत्येक कोकणकराला माहितीच असेल की शिमगा म्हणजे कोकणकरासाठी एकदम आवडीचा विषय. एकदम कोकणामध्ये जर कोणाला शिमग्यासाठी जर गावी जायचं असेल तर त्याला कामावरनं सुट्टी जरी नाही भेटली तरी पण लोक कामाला दांडी मारून जातातच शिमग्याला. असा हा कोकणातला हा उत्सव आहे, कोकणातला शिमगा उत्सव. तर हा व्हिडिओ आपण इथेच एंड करूया आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला आजचा आवडला असेल तर लाईक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर आता खाली दिलेल्या सबस्क्राईब बटनला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून आपल्या ज्या काही नवीन नवीन व्हिडिओ असतील तर तुम्हाला सर्वप्रथम दिसतील. आणि ही जी काय आपली सिरीज होती ह्याच्यामध्ये मला फक्त 3च एपिसोड शूट करायला भेटले. माझा विचार तर होता ह्या गावामध्ये जायचं त्या गावामध्ये, बट ते जाणं पॉसिबल झालं नाही. बट ठीक आहे, काय प्रॉब्लेम नाही. बट आपण पुढच्या वर्षी सुद्धा येऊ इकडे आणि जे काय आजूबाजूचे आपले गाव आहेत त्या गावामध्ये जाऊन शूट करायचा प्रयत्न करू. तर आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया आणि हा पुढचे देखील आपली व्हिडिओ येतीलच. उद्यापासून किंवा परवापासून चालू होतील. ते शिर्डीचे व्हिडिओ असतील. पदयात्री जो कसा मुंबई ते शिर्डी कशा रीतीने जातात त्या सर्व व्हिडिओ येतील, त्यासुद्धा बघायला तुम्ही विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांनी आपापली काळजी घ्या.